नमस्कार, मी सरपंच प्रशांत सूर्यकांत खुटे, ग्रामपंचायत बोळी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। 2 दिवसापूर्वी आमच्या उपसरपंच मॅडम आणि सदस्यांनी एक बाईट दिली होती। ती अशी होती की सुहाना मसाला कंपनी संदर्भात जी नोंद करण्यात आली होती ती नोंद चुकीच्या पद्धतीनं किंवा त्यांना विश्वासात न घेता ती नोंद करण्यात आलेली आहे। तर त्यांचे जे जे पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्सवरती मी एक उत्तर देतो। त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आरोप केला होता की विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने ग्रामसेवक आणि सरपंच कार्यभार करतात। तर हे जे आरोप आहेत हे आरोप राजकीय द्वेषापोटी त्यांनी आरोप केलेले आहेत। ह्याच्यात कुठलंही तथ्य नाही किंवा मी त्याला साधारण जास्त महत्त्व पण देत नाही। दुसरा त्यांनी केला होता की 28/2/2025 मासिक मीटिंगमध्ये कंपनीच्या नोंदी संदर्भात विषय न घेता तो प्रोसिडिंगला वळला। आपल्या समोर मी सुहाना मसाला कंपनीची फाईल ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 28/2 जे जे सदस्य उपस्थित होते त्यांच्या प्रोसिडिंगला किंवा त्यांच्या ह्याच्यावरती हजेरी पटावरती जे असते ना त्यांच्यावरती सह्या वगैरे आहेत त्यांच्या, ते तुम्ही बघू शकता। मला वाटते त्याचा 13 मुद्दा क्रमांक 13 किंवा विषय क्रमांक 13ला तो सुहाना कंपनीचा विषयीचा ठराव घेतलेला आहे। ठीक आहे, तर त्या हजेरीचं त्यांनी दाखवलं, तो विषय घेतलेला आहे 13 नंबरला। त्या विषयामध्ये सदर कंपनीचा रीतसर आम्हाला अर्ज आला होता। आता अर्ज आम्ही ह्याच्यात पण जोडलेला आहे, मीटिंग मध्ये पण वाचन केलं। अर्ज 30 जानेवारीला आलाय, म्हणजे 31 जानेवारीला पण 31 जानेवारीची मीटिंग संपल्यामुळं आम्ही तो पुढच्या मासिक मीटिंग फेब्रुवारीच्या मासिक मीटिंगला घेतलेला आहे। एवढंच आहे। दुसरं त्यांनी सांगितलंय की बाईट मध्ये त्यांचं असं होतं की सरपंचांनी व्हॉट्सअपवरती अर्ज आलेला। व्हॉट्सअपवरती अर्ज आलाय पण लेखी स्वरूप फिजिकल स्वरूपात पण त्यांचा ग्रामपंचायतमध्ये आपल्या दप्तरी अर्ज आलेला आहे। आता डिजिटल इंडिया आहे, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, पंतप्रधान मोदी साहेबांनी त्याचं हे केलेलं आहे सुरुवात। तर आपण पण आता खेडेगावातून सुरुवात करायला हवी। ठीक आहे, नोंद जर व्हॉट्सअपवरतीच घ्या असंही त्यांचं म्हणणं आहे। ठीक आहे, नोंद व्हॉट्सअपवरतीच घ्या, तर ते पुढे भविष्याचं झालंच। ठीक आहे, तर तेही करता येईल। कम्प्युटर यायच्या वेळेस, राजीव गांधीच्या काळात कम्प्युटर यायच्या वेळेस पण विरोध झाला होता, पण आज कम्प्युटर आपण ऍक्सेप्ट करतोय। बरं, आता त्यांचा एक आरोप होता की ते मासिक मीटिंगला सूचक अनुमोदक नसताना त्यांची नावं टाकली गेले, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सूचक अनुमोदक हा कॉमन भाग असतो, सरपंच स्वतःचे त्या विषयाला तुम्ही प्रोसिडिंगला बघा। अध्यक्ष यांच्या विषयाने तो ठराव झाला आणि तो ठराव सर्वांना पास। सूचक अनुमोदक नाव नाहीच आहे त्यांचं। आणि की त्यांचा दुसरा आरोप आहे की ते कंपनीच्या मोजमापामध्ये तफावत आहे म्हणून। आता कंपनीचे तुम्हाला सगळे पेपर आहेत। ठीक आहे, कंपनीचे पेपर सगळे आहेत। कंपनीने जे आम्हाला पेपर दिले त्यावेळेस आम्ही मोजणी केली। ज्यावेळेस आम्ही ग्रामसेवक मॅडम, आमचे सदस्य आहेत, 2 कर्मचारी आणि आम्ही उपसरपंच मॅडमला फोन केला, पण ते चुकून त्यांच्या मिस्टरांनी फोन उचलला। ते म्हणले आम्ही बाहेर आहोत, आम्ही मोजणीला येऊ शकत नाही। आता दुसरा मुद्दा असा की त्यांनी त्या बाईट मध्ये उपसरपंचांनी असं सांगितले की गावामध्ये चर्चा आहे की आर्थिक देवाणघेवाण, नक्की आर्थिक देवाणघेवाण झाली, म्हणजे ते आर्थिक देवाणघेवाण झाली म्हणजे ग्रामपंचायतचा फायदा झालाय त्याच्यात। वैयक्तिक सरपंच आणि ग्रामसेवक यांचा काही फायदा झालेला नाहीये किंवा त्याच्यात त्याचा काही हस्तक्षेप नाहीये। ठीक आहे, ग्रामपंचायत आज तागायत ग्रामपंचायतच्या कमर्शियल नोंदी ह्या ग्रामपंचायतमध्ये नव्हत्या, आमच्या बॉडीने त्या नोंदी ओढलेल्या आहेत आणि त्यांचं वसुलीचंही काम चालू आहे। ग्रामपंचायत चालवत असताना, इतर गोष्टींकडे लक्ष देत असताना ग्रामपंचायतमध्ये आम्हाला पैसे शिल्लक आहेत नाहीयेत किंवा काय खर्च करायचा आहे, कसा खर्च करायचा आहे, तर पैशापोटी असतं। जर एवढ्या स्वरूपाचा महसूल जर ग्रामपंचायत असेल तर का नाही सरपंचाने तो निर्णय घ्यावा किंवा सरपंचाने ते व्यवस्थित मार्गदर्शन करून किंवा ग्रामसेवकच्या मार्गदर्शन करून आपण त्या नोंद ओढलेली आहे आणि सदस्यांची त्याच्यात परमिशन आहे मासिक मीटिंगच्या ह्याच्यात काय असं आहे। आणि रीतसर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना कराचं मागणी बिल दिलेलं आहे, त्यांना रीतसर आम्ही पावती दिलेली आहे, रीतसर त्यांचा चेक आल्यानंतर ग्रामपंचायतच्याच अकाउंटला जमा झालेला आहे। ह्या व्यतिरिक्त जर त्यांना वाटत असेल की बाबा कंपनीकडे काही पुरावा आहे
की सरपंच आणि ग्रामसेवकाला आम्ही ह्या आक्षापोटी काहीतरी दिलेलं आहे, तर तसा पुरावा सादर करावा त्यांनी. ठीक. आता या तक्रारी संदर्भात वरिष्ठ कार्यालयांकडून आपल्याला काही विचारणा झाली का नाही, आपण वरिष्ठ त्याला कशा कार्य- पद्धतीने सामोरे जाणार आहे? वरिष्ठ कार्यालयाकडून अजूनपर्यंत तुर्तास आम्हाला काय आलेलं नाहीये, आणि वरिष्ठ कार्यालयाकडून जर विचारणा झाली तर आमचा अहवाल आम्ही सादर करू, आणि त्यामध्ये वरिष्ठ कार्यालय काय मार्गदर्शन सुचवलं आम्ही त्यांचं स्वागत करू. ठीक आहे. दुसरं कसा, आमच्या सन्माननीय सदस्यांनी एक असा एक आरोप केला होता ग्रामसेवक आणि सरपंचावरती की या दोघांनी गावचा महसूल किंवा गावचा इन्कम बुडवला. ठीक आहे, तर हा गावचा इन्कम बुडवला नाही, गावचा इन्कम हा वाढवलेला आहे. 14,69,651 रुपये एवढ्या मोठ्या स्वरूपाचा निधी ग्रामपंचायतला जमा झालेला आहे. मग याच्यातून सरपंच आणि ग्रामसेवक यांची वैयक्तिक काम होणार नाहीयेत, ही ग्रामपंचायतीच काम होणार, विकास काम होणार आहेत. ठीक आहे. दुसरा काय आहे की मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाली. ठीक आहे, आर्थिक देवाणघेवाण झालेली काहीच नाहीये. जी आर्थिक देवाणघेवाण झाली ती फक्त ग्रामपंचायत आणि कंपनी यांच्या मार्फत झाली. काय आर्थिक देवाणघेवाण झाली असं त्यांनी सांगितलं. उपसरपंच मॅडमनी जो तो मुद्दा मांडला होता तो योग्यच मुद्दा होता. त्या विषयाला एक वाचा फोडली होती. नक्कीच त्या म्हणाल्या तथ्य आहे. कोणतेही काय लिहिले 2-3 वर्षापासून कंपनी 2-3 वर्षापासून चालू आहे. ठीक आहे, 2-3 वर्षापासून कंपनीमध्ये कुणाचे ठेके आहेत, कोण तिथं जातंय, काय करतंय, कॉन्ट्रॅक्ट कुणाचे आहेत, हे सगळ्या गावालाही माहिती आहे. 2-3 वर्षापासून बरंच सगळ्या गावाला माहिती आहे. कुणी पैसे लाटलेत किंवा कुणी कामं घेतलेत किंवा कुणाचं काय चाललंय, मक्तेदारी कुणाची चालली आहे, आर्थिक लूट कुणाची होतीये, हे सगळं अख्ख्या गावाला माहिती आहे. मग त्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण झाली हे अख्ख्या गावाला पण माहिती येते त्या पद्धतीचं. ती कुणाबरोबर झाली, तुमच्या बरोबर का इतर? नाही, गावातल्या लोकांना सगळं आमच्या बरोबर नाहीच आहे. आमच्या सरपंच या नात्याने मी कंपनीत फार कमी जातो. ठीक आहे, मग हे बाकीच्या लोकांना सांगण्याची गरज नाहीये. मॅडम, ग्रामपंचायत सचिव म्हणून तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? नमस्कार. सुरुवातीला ग्रामपंचायत अधिनियमाने जी नंबर 8च्या नोंदीसाठी आम्ही कागदपत्र घेतो, कंपनी असो, खातेदार असो किंवा कुणी असो, जो कागद घेतो त्या पद्धतीने आम्ही कागद कंपनीच्या आमच्या ग्रामपंचायतीला उपलब्ध झालेले आहेत, आणि त्या कागदपत्राच्या आधारे ती लिगली नोंद आम्ही पूर्णपणे केलेली आहे, आणि त्याचा नंबर 8चा उताराही आम्ही तयार केलेला आहे. त्या पद्धतीने त्यांची आम्हाला करमागणी बिल दिलेलं आहे. करमागणी बिल दिल्यानंतर त्यांनी आमच्याकडे कर भरलेला आहे, ते कर भरलेल्याची पावती आहे आमच्याकडं, आणि या पद्धतीने पूर्ण कारवाई करून आम्ही त्याची फाईल तयार केलेली आहे. जेव्हा वरिष्ठ ऑफिसकडून आम्हाला त्याची मागणी केली जाईल तेव्हा वरिष्ठ ऑफिसला ते सादर केले जाईल.